तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भन्नाट ठेशाची रेसिपी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, हॅलो, नमस्कार. मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इकडे साईडला मस्त सकाळी सकाळी कोवळं ऊन पडलं होतं आणि दूध आलं होतं. दूध मी ते साईडला गरम करायला ठेवले. त्यानंतर आज सकाळी मी पिल्लूला इथे दिली होती शेपू भाजी, जी डब्यामध्ये होती, आणि ही जी आहे आवऱ्याच्या शेंगाची भाजी. आता कुणी याला वाल्याच्या शेंगाची भाजी म्हणतात, पण आम्ही याला आवऱ्याच्या शेंगाची भाजी असं म्हणतो. आता तुम्ही बघू शकता, मला ठेचा खूप आवडते, त्यामुळे आज ठेचा बनणार होता. आता पिल्लूच्या पप्पाने येताना इथे 3 दह्याचे पॅकेट आणले होते. त्यापैकी एका दह्याचं मला ताक बनवायचं होतं आणि दुसऱ्या 2 दह्याच्या पॅकेटचं मला कोशिंबीर बनवायची होती. त्यानंतर आता बघू शकता तुम्ही, इथे छान अशा हिरव्या मिरच्या आणि लिंबू शिजलेले आहेत. आता तुम्हाला लिंबू कसे शिजले हे जर सांगायचं म्हणजे कळत नसेल, तर मी तुम्हाला छोटीशी टिप देते की लिंबूचे वरचे जे कातडे असतात ना, साल असतात ना, ते निघाले की समजायचं लिंबू इथे शिजलेलं आहे. त्यानंतर खलबत्ता घ्यायचा, खलबत्त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकायच्या, जिरं टाकायचं, मिरच्या टाकायच्या आणि ते लिंबू टाकायचं आणि छानपैकी कुटून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता यामध्ये, कारण लिंबामध्ये आणि हिरव्या मिरचीमध्ये की भरपूर सारे पाणी असते, त्यामुळे ते वाटताना त्याची थोडी काळजी घ्यायची की ते डोळ्यामध्ये उडालं नाही पाहिजे. त्यानंतर आता लिंबूमध्ये जे काही अशा बिया असतात त्या बिया काढायच्या, कारण की बिया जर त्यामध्ये असल्या तर लिंबाचा ठेचा जो आहे तो कडवट लागण्याची शक्यता असते. त्यामुळं त्यातल्या बिया पूर्ण वेचून काढायच्या आणि लिंबाच्या सालीसकटही तुम्ही हा ठेचा वाटू शकता. आता यामध्ये जे मिरच्या टाकायच्या आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. ज्यांना फार तिखट पाहिजे असेल त्यांनी जास्त हिरवी मिरची टाकायची, ज्यांना सपक पाहिजे असेल त्यांनी मिरच्या थोड्याशा कमी टाकायच्या. त्यानंतर छान असं खलबत्त्यामध्ये ते छान वाटून घ्यायचं आणि वाटून घेतल्याच्यानंतर त्याचा छान असा गर तयार होतो. तो गर शिळ्या चपातीसोबत किंवा ताज्या चपातीसोबत किंवा शिळी भाकरीसोबत आणि गरम भाकरीसोबत हा ठेचा सगळ्या ह्याच्यासोबत खायला छान लागते. त्यामुळे हा ठेचा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा येऊन पुन्हा की ठेचा कसा झालेला आहे, कारण की जबरदस्त रेसिपी आहे. सगळ्यात मला आवडती ही रेसिपी आहे आणि तोंडाला चव आणणारी ही रेसिपी आहे. तर नक्कीच तुम्ही ट्राय कराल आणि मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगाल अशी आशा करते. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हा ठेचा मात्र नक्की करा बरं का.